देशातील आस्थेचं प्रतीक असलेल्या राम मंदिरातील राजरोस लूट देशभरामध्ये चर्चेचा आणि संसदेतील रणकंदनाचा मुद्दा झाला असतानाच आता महाराष्ट्रातील लाखो भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध श्री क्षेत्र आदमापूर येथील बाळूमामांच्या मंदिरामध्ये सुद्धा कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे मंदिरातील भ्रष्टाचार आता पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलाय। कोल्हापूर येथील प्रसिद्ध अशा बाळूमामा मंदिरामध्ये तब्बल 60,75,00,000चा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे हा मंदिरामधील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असावा असा दावा केला जातोय। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये उपनिबंधक रागिनी खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर रागिनी खडके या फरार झाल्यात। दरम्यान या प्रकरणामध्ये तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावरही या संपूर्ण घोटाळ्यामागे गंभीर हात असल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आलाय। त्यामुळे आता या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचं दिसून येतंय। दरम्यान काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्हा प्रमुख निलोत्पल यांनी बाळूमामा देवस्थान समितीमध्ये 60,75,28,00,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं म्हटलं होतं आणि या संदर्भात भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येतोय। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार धर्मादाय आयुक्त देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांनी श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान समितीच्या तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिनी खडके, सचिव रावसाहेब वीराप्पा खोतकरी राहणार भडगाव तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर यांच्यासह संबंध विश्वस्त व्यापारी कंत्राटदारांसह मध्यस्थांविरोधात फिर्याद दाखल केली आहे। यामध्ये संशयित त्यांनी संगनमत करून कारस्थान रचून विश्वासघातानं फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। दरम्यान गुन्हा दाखल होताच हा संपूर्ण तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलाय। या पथकाकडून सखोल तपास करण्यात येणार असल्याचंही निलोत्पल यांनी स्पष्ट केलंय। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।